मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी चिकन किम्यापासून कबाब बनवणार आहे, चिकन किमा कबाब। त्यासाठी बघा मी इथं असे कांदे घेतलेले आहे, 2-3 कांदे घेतलेले आहे आणि आता मला हे कांदे सुरुवातीला चांगले बारीक करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथं हे कटर घेतलेले आहे आणि चांगले कांदे आपले हे तिन्ही कांदे चांगले बारीक करून यातलं सगळं पाणी पिळून घेतलेलं आहे। मी याला 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं, नंतर खूप पाणी सुटलं, त्याचं सगळं पिळून घेतलं आणि हे चांगलं फॅन खालून असे मोकळे करून सुकून घेतलेले आहे। अजिबात त्याच्यात पाणी राहता कामा नये। आता मला एक वाटण करायचं आहे या किम्यासाठी। त्यासाठी बघा मी इथं 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे, दांड्या सगट आणि आलं आणि लसूण घेतलेलं आहे। आणि आपल्याला बाइंडिंगसाठी काही चण्याची पावडर लागणार आहे। भाजलेले चणे घेतलेले मी, त्याची मी पावडर करून घेणार आहे। तुमच्याकडे तेल असेल तर तुम्ही बेसन हे चांगलं गरम करायचं, भाजून घ्यायचं आणि मग ते वापरायचं, जेवढं लागेल तेवढं वापरायचं बाइंडिंगसाठी। बघा इथं मी हे घरी असा किमा करून घेतलेला आहे, हा मी मिक्सरला काढलेला आहे चिकन किमा। अशा पद्धतीचा आपल्याला अतिशय सॉफ्ट असा चिकन किमा हवा असतो, म्हणजे हे आपले कबाब अतिशय ज्युसी असे होतात। आणि त्यानंतर बघा मी इथं कांदा तो घेतलेला आहे, तो कांदा आहे, इथं चण्याचं पीठ घेतलेलं आहे, भाजलेल्या चण्याचं पीठ। त्यानंतर मी इथं धने जिरे भाजून पावडर घेतलेली आहे। त्यानंतर बघा लागणार तेवढं मीठ, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हा आपण इथं केलेला हिरवा मसाला, म्हणजे याच्यामध्ये आलं, लसूण, भरपूर सारी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या। चला आता हे सगळं आपल्याला चांगलं एकत्र कालून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं याला खूप असं मळून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपलं हे सगळं मिश्रण मळून तयार झालेलं आहे कबाब बनवण्यासाठी। बाइंडिंग चांगली आता होणार याची। बघा तुम्ही जर का तुमची बाइंडिंग होत नसेल तर अशा वेळेत थोडंसं तुम्ही आणखी त्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने बघा पहिले गोळा करून बघायचा। आता हा आपला असा गोळा तयार झालेला आहे। आता मी हे संपूर्ण पिठाचे अशा पद्धतीने गोलाकार हे कबाब बनवून घेणार आहे। याला असं दाबून थोडंसं याला शेप द्यायचा आणि आता आपल्याला हे अतिशय कमी तेलात, खूप सारं तेल नाही घ्यायचं, पण कढईमध्ये थोडंसं हे भिजतील एवढं तेल घ्यायचं टाकल्यावर। तर तेल तापत ठेवलेलं आहे मी आणि आपल्याला हे मीडियम गॅसवरती असे हळूहळू याला तळून घ्यायचे। गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर हे वरून फक्त तुमचे लाल होतील, आतून कच्चे राहतील। अशा पद्धतीने बघा मी मीडियम गॅसवरती चांगले याला खरपूस असे तळून घेतलेले। बघा कसे झाले ते, बघा किती छान असे वरतून अतिशय क्रिस्पी आणि आतून अतिशय ज्युशी असे हे झाले होते आणि अतिशय खायला टेस्टी। बघा मी कसे बनवले ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। बघा मी प्लेटमध्ये घेतलेले आहे। धन्यवाद।